नामू, तू काय काम होतं? औषध द्यायची होती, चेक करून घे. खरंच खूप मोठं काम केलंस बघ तू माझं. थँक्यू. थँक्यू काय? दोस्तीमध्ये थँक्यू बिंक्यू काय नसतं. किती छान आहेस रे तू. मी गावाकडे आले तेव्हा मला वाटलं मी एकटी पडेन, पण तुझ्यासारखे मित्र आहेत ना, मग माझी सगळी कामं होऊन जातात बघ. तुला काय बी मदत लागली ना तर पहिलं मला सांगायचं. हो, तू माझा हक्काचा माणूस आहे आणि मी तुला हक्काने सगळी कामं सांगणार. मला हक्काचा माणूस म्हणाली, आणि माणूस हक्क फक्त जवळच्या माणसावरच दाखवतो, म्हणजे मला ती तिच्या जवळचा म्हणाली. नामू, सगळी औषधं बरोबर आहेत. पैसे घेऊन येते. ही घरात का बरं घेत नसेल मला? नक्कीच काहीतरी भानगड आहे. कुणाचा आवाज आहे? नामू, काय झालं रे? ते त्या दिवशी बोलले होते चहाचं. बोलले होते चहाचं, पण मला क्लासला जायचंय ना, मुलं वाट बघत असतील. चहाचं नेक्स्ट टाइम प्लीज. उलट तू चाललायस तर मला तुझ्या सायकलीवरून सोडशील? चालते की, त्यात विचारायचं काय? तुझे पैसे. हा, मी तुझ्या हक्काचा आहे म्हटल्यानंतर सायकल बी हक्काची झाली नाही का? मग माझ्या हक्काच्या सायकलीवरून, हक्काच्या रस्त्यावरून, हक्काच्या वाड्यावर जाऊया. चल. नामू, तू ना खूप फनी आहेस बघ. आलेच मी. जावा बघावं तवा पैसा नाही म्हणून वरडत बसायचं, आणि एवढा महागाचा डबाभर तांदूळ आणायला कुठून पैसा आले ग तुमच्याकडं? आमच्याकडे पैसा नाही याचं वाईट वाटतंय का? आमच्याकडे पैसा येतो याचं. ए, लई चुरू चुरू बोलू नगस. इथं निम्मा हिस्सा वाड्याचा माझा हाय. हा, एवढस जरी काही इकलं ना वाड्यातलं, बघ मग कशी अवस्था करते तुमची ती. अरे पोरांनो, अरे काय कोण ढळावलाय? मला बाहेर जाऊन तिकडं. एवढं गाव मोकळं पडलंय आणि इथं आमचा वाड्यात बरा दिसतोय. तुम्हाला खेळायला निघायत ना? अहो, काय करताय हे? लहान मुलं आहेत ती, नीट बोला त्यांच्याशी. आणि तुम्ही कोण आहात त्यांना वाड्यातनं बाहेर काढणाऱ्या? माझी मुलं कुठेही जाणार नाहीत. वा ग वा, इथं माझाच वाडा आणि मला दम देतेस? काय चाललंय काय ह्या वाड्यात? मंगले, ए मंगले, मला ना माझं दागिनं पाहिजे तियाच. आता मी डॉक्टरसने मागते का नाही बघा, काय बी झालं तरी चालेल. अगं रवीने, तुम्ही तर आता काही बोलूच नका. अगं तुम्हाला बोलायला दिसेल तर बोलेन ना मी. तुमच्याकडे काय आहे बोलण्यासारखं? आणि तुझ्याकडे काय? माझं दागिनं सोडलं तर दुसरं बोलायला आहे का तुझ्याकडे काय? होय, ती माझ्या बापानं घेतल्या तिया आणि ते मला पाहिजे तियाच. अरे का भांडताय तुम्ही दोघे? तुम्ही मला हीच द्या डॉक्टर. तुम्हाला कशाला? मीच पेते म्हणजे तुम्ही सुटाल. नाही, कशाला मीच पितो म्हणजे माझ्या इमाच्या पैशाने तुझं दागिन तर सुटल. बोला, अजून घालून पडून बोला मला. अहो, एवढं कोणी वाईट बोलतं का? उद्या तुम्हाला काय झालं तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? कशाला? दागिन्याकडे बघ की, त्याचा जीव अडकलाय तुझा. बघितलं का डॉक्टर कसं बोलते ती? आता तुम्हीच समजावा ह्याच नाही. तुम्ही म्हणला होता का नाही की माझं दागिनं आणि पैसे तुमच्याकडे सुरक्षित आहेत म्हणून ह्यांना तुमच्याकडे घेऊन आले, तर माझं काय हो चुकलं? बरोबर आहे वहिनी तुमचं, पण ते दागिने पैसे विजय भाऊंना सोडवण्यात खर्च झाले. त्यात मी तरी काय करणार? तुम्हाला काय करायचं ना ते तुमचं तुम्ही करा. तुम्ही मला शब्द दिला होता आणि आज मी दागिने घेतले बिगर जाणार नाही म्हणजे नाही. रवीने, डॉक्टरांवरती आवाज वर चढून बोलू नकोस. तुला आधीच सांगून ठेवतोय, नाही तर दातच पाडीन तुझं एका बुकीतच. बजा, काय चुकीचं बोलतायत वहिनी? हे पहा, तुम्ही दागिन्यांसाठी भांडलेलं मला अजिबात बघवत नाहीये. तुम्ही एक काम करा, मी काही पैसे देतो तुम्हाला. नको डॉक्टर, काय बोलताय तुम्ही? नाही नको. नाही बजा, असू दे. दागिन्यांसाठी तुम्ही असेच भांडत राहिले तर एकमेकांचा जीव घ्याल. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला काही पैसे देतो. त्यातून सगळे दागिने नाही पण काही दागिने तरी नक्कीच सोडू शकाल. चालेल, तेवढं तर तेवढं चालते मला. बघितलंस का रवीने? बघितलंस?
डॉक्टर किती मोठ्या मनाचं देव माणूस आहे, आपल्यासाठी काय बी करायला तयार असतात. उगाच नाही त्यांना मी देव माणूस मानत. होय डॉक्टर, तुमचं लय उपकार झालं बघा. हा वहिनी, तुम्ही बसा, मी पैसे घेऊन येतो. मी म्हणते तुमची हिंमतच कशी झाली. मागच्या वेळेला पण त्या डॉक्टरला भाड्यानं जागा दिली तेव्हा मला विचारलं नाही. आता बी त्या पुरीला कलासला जागा दिली, मला नाही विचारलं. अवा अक्का, आता ती आपल्या घरातल्या सारखीच आहे आणि तास 2 तास क्लास घेते, त्यात तुम्हाला काय विचारायचं आहे? तर समजा पैसा एकटीला हडप करायला पाहिजे ना, म्हणून मला सांगत नाही. मला काय माहित नाही होय. हाताच्या बोटावर मोजण्या एवढी पोरं येतात. असं कितीच पैसे मिळत असणार तिला, त्यातलं ती किती देणार आहे आपल्याला? तर जशी काय तुम्ही तिला फुकाटच कालास घ्यायला ठेवली ना. मोठे जागीरदार लागून गेलाय ना तुम्ही. टोन्या शिकतोय तिच्याकडं, चांगला अभ्यास करतोय म्हणून दिली आज जागा. टोण्याचं कौतिक मला नका सांगूस. पुस्तक पुढं आलं तर आकडी येते त्याला, आणि म्हणे टोण्याच्या शिक्षणासाठी. मी काय ओळखत नाही होय तुम्हाला. त्या बाईला वाड्यात कलासला जागा देणार नाही म्हणजे देणार नाही. हा, बघू कुणाचा बाप आडवा येतोय तो. आत्ते, तुझं काय बिघडवलंय का मंजुताई ना, जे तिच्याशी असं वागते? आम्हाला त्याचा काय बी त्रास नाही, मग तुलाच का होतोय? मला त्रास का होतोय तर या वाड्यात माझा अर्धा हिस्सा आहे, आणि समजा पैसा तुम्ही एकटं खमटताय ना, त्याचा मला त्रास होतोय. आई तशी लेक आणि दोघीची खोडी एक. आईचीच रिवडणार ग तू. पण मला नाही काय फरक पडत. माझी बी बाजू माझी आई घेईन. काय काय मी नाही तुझी बाजू घेणार. मीच जागा दिली मंजूला कलास घ्यायला ह्या वाड्यात. चांगली पोरगी आहे ती. तिच्या बापाने लय केलंय आपल्यासाठी. विसरलीच वय सदा आप्पाला, आणि तिला वाड्यात जागा दिली म्हणून काय झालं? माझा वाडा आहे, कुणाला ठेवायचं आणि कुणाला बाहेर काढायचं ते मी बघीन. अगं आहे, वाड्यातल्या साध्या इटेला कुणाला तू हात लावू देत नाही हे मी पाहिलंय, आणि तू आता तिला फुकट कलासला जागा दिलीस. तिची होती अडचण म्हणून मदत केली म्हणून काय झालं? अगं बया, तुला केव्हापासून कुणाची दया माया यायला लागली ग, आणि तुला अडचणी कळायला लागल्यात? मला माहितीये तुला कुणी फुस लावली ती माझी बाजू घेऊ नये म्हणून. पर म्या बी मस्त खमकी हाय. माझ्या वाट्याचा हिस्सा कसा घ्यायचा ना तो मला बराबर कळतोय. आता बघाच तुम्ही कसा घेते तो. हा, प्राण्यांची छान भरली सभा, खेळायला त्यांना मिळाली मुभा. पहिला आला मोठा हत्ती, सोंड हलवत राहिला उभा. बंद कर तुझं गाणं आणि बाहेर वाड्याच्या पहिली. चल बाहेर, अहो, चल बाहेर. अहो काय करताय? हे माझा हात सोडा. अहो दुखतोय माझा हात. हात सोड मंजू तिचा. ए गबस कार्ट्या. ही मला मागाशी म्हणत होती की पोरांना बाहेर काढणारी तू कोण. आता हिला दाखवते मी कोणती. हा, अख्खे काय कालवा लावलाय का? काय करतेस हे? सोड म्हटलं का नाही हात तू? सोड. ए तू कोण लागून गेला? हा वाडा माझा आहे, मी तर काय बी करेल. गबस. अहो तुम्ही कोण आहात? काय हवंय तुम्हाला? कोण आहे मी? या वाड्याची अर्ध्या मालकीण आहे मी. बाबूची बहीण वंदी. आणि इथं तू जो कलास घेतेस ना त्याच्यातले निम्म पैसे मला पाहिजेत. हा, वंदी म्हणजे वंदी आत्या? कुठून आणायचं तिनं पैसे? आता तर कुठं क्लास सुरू केलाय आणि लगेच कुठं आणालो? तू काय मला शिकूच नकस ग. तुमच्या मड्यावर घातला असेल हिनं पैसे, म्हणून तर तिची बाजू घेताय तुम्ही. हा, होय तर हिने करोडच घातल्यात ना. उद्या बंगल्याच बांधायच्या ह्या वाड्याच्या जाग्यावर. आणि हिने दिलेल्या पैशात ना बाबूने 20-25 एकर जमीन बी घेतली. 2-4 गाड्या बी घेणार आहे. तुला काय पाहिजे का त्यातलं? हे आहे. अगे काय आहे म्हणतीयास? मला झालीस म्हणून बरंय. एवढं माणसं सांगतात तिने आताच क्लास सुरू केलाय, मीच परवानगी दिली तिला, तरी बी कसं का तुझ्या डोक्यात शिरे ना? मला तर वाटतं हिने काय तर तुझ्यावर लिंबू बिंबू फिरवलेलं दिसतंय, नाही तर अंगारा फुकलेला दिसतोय म्हणून तू हिची कड घेती. पर म्या नाही तशी वागणार. हा, चल ग. अहो माझं ऐकून तर घ्या. काय ऐकायचंय बिकायचंय ना ते समजा बाहेर. चल पहिले. थांबा, काय चाललंय तुमचं? का गरीब बिचारा बाईला त्रास देता तुम्ही? ते इथे मुलांना शिकवायचं एवढं चांगलं काम करतायत आणि तुम्ही उगाच त्रास देताय त्यांना. तुम्हाला पैसे हवेत ना? हे घ्या, मी देतो.
हे बघा डॉक्टर, आता मला काही येडबीड लागलंय का कुणाला त्रास द्यायला? पण हे आमच्या घरातलीच बघा, माझ्या भोळेपणाचा फायदा घेऊन मला फसवतात ते, म्हणून हे समज करायला लागतं. आता हे जर पैसा आधी ह्यांनी दिला असतं तर कशाला मी एवढा तमाशा केला असता सांगा बरं? तर नाही तर तुलाही सुतळा खायस. आहे भया, मला वाटतं हिने नक्कीच तुझ्यावर जादूटोणा केलेला दिसतोय, म्हणूनच तू तिची लय बाजू घेती. माझ्यावर जादूटोणा करायच्या आधी मी आता निघती. डिंपे, माझ्या पिशवी आणजा. आणलं ठीक आहे, आण जायच ना. ठीक आहे, होय होय जातेच मी, इथं काय राहायला नाही आले. बरं आहे, तुला काय पैसे बिशे पाहिजेत का खर्चायला? आता एवढं म्हणतीस तर दे 500. मंगल, बाबूला सांग आईला खर्चायला पैसे बी देवत नाही का काय तुम्हाला? आई सांगितलं मी. अगं कुठं एवढं पुण्य फिरशील? चल येते मी. वहिनी, ते पैसे मी खरंच तुम्हाला द्यायला आणले होते, पण वंदू आत्याला त्या पैशांची जास्त गरज होती. मी तुम्हाला नंतर पैसे देतो. चालते. येऊ का डॉक्टर? रवीने, ए रवीने. डॉक्टर थँक्यू. डॉक्टर, वा काय सिक्सर मारलाय तुम्ही. तुम्ही तर मॅचच पलटून टाकली. ही मॅच मीच जिंकणार आहे आणि मॅन ऑफ द मॅच मीच होणार आहे. कसले शातीर हो डॉक्टर तुम. मला वाटलं होतं ही बाजी पलटायला लय दिस पलटतील, पर तुमने तो एक पल में सब कुछ बदल दिया. पैसा डिंपल, पैसा एका मिनिटात सगळं बदलतो. पैसा आहे तर काही शक्य नाही. डॉक्टर, मला तर वाटतंय आतापर्यंत तुम्ही तिच्याशी जे जे वागलं ना ते सगळे विसरून उद्या मंजूताई तुमची माफी मागल. हो, दुसरा पर्याय काय आहे तिच्याकडे? गेले कित्येक दिवस या दिवसाची वाट बघतोय मी. मग काय ठरवलंय तुम्ही? माफ करणार आहे का कुठला वेगळा प्लॅन केलाय? डिंपल, किती घाई असते तुला सगळं जाणून घेण्याची. कधीतरी सरप्राईज घेण्याची पण मजा घे ना, त्यातही वेगळीच गंमत असते. राहू द्या, तुमच्या सरप्राईज मध्ये काहीच गंमत नसती, नुसतं टेन्शनच असतं. कधी काय कराल काय सांगू शकत नाही. हसायला काय झालं सांगा की, मला ऐकायचंय. उद्याचा दिवस तर उगवते, मग कळेलच की तुला. हा, पण एक गोष्ट मात्र नक्की, ती म्हणजे तू हे चॅलेंज हरणार आहेस. मी तुला म्हणालो होतो ना, मला हारायला आवडत नाही, त्यामुळे तू हरण्याच्या तयारीत राहा. डॉक्टर आत येऊ का? डॉक्टर आत येऊ का? हो या. काय होतंय? काल तुम्ही मला जी काय मदत केली त्याबद्दल थँक्यू. अरे तुम्ही, मी फार काही विशेष केलेलं नाहीये. ऍक्च्युली माझ्या स्वभावातच आहे इतरांना मदत करणं. काही लोक त्याचा चुकीचा अर्थ काढतात, पण तुम्ही जे माझ्याशी वागला त्याबद्दल माफी मागण्याची काही गरज नाहीये. माफी कशाबद्दल? मी तुमची माफी मागायला नाही आलेली. हे तुमचे पैसे परत करायला आली. याची काही घाई होती? मला कोणाचे उपकार घेतलेले आवडत नाही. उपकाराखाली माणूस दबला की समोरचा त्याचा कसा फायदा घेतो ना याची चांगली जाणीव आहे मला. हे घ्या पैसे. दरवेळी यायचं, तमाशा करायचा, पैसा घ्यायचा आणि निघून जायचं. हा, किती वरी चालणार हाय ही अजून?
आपला काय हक आहे का नाही या वाड्यावर? कशाला त्रास करून घेतेस? ती हाय गाई तर ऐकाया ऐकायला नाही, पण जाताना समजा पैसे घेऊन जाते की. हा काय करता तो अक्का या वाड्यासाठी? त्यांना नुसता त्यांचा हिस्सा पाहिजे. भया आजवर एवढ्या बायका बघितल्या, पण तुमच्या भानीगत बाई कुठं बघितली नाही. सावदे, कुठं तिच्या नादी लागती? नादाला लागत नाही ना, म्हणूनच फावतंय त्यांना. इथं आपण खपायचं, तरा सहन करायचा, आणि ही काय करणार? येणार आणि पैसा घेऊन जाणार. कोणी सांगितलंय? काय चालली बडबड बडबड? मंगल, अगं काय कालवा चाललाय? माझं कान फुटलं की. मंगलताई, मंजू तू इथं? मंगलताई, पैसे द्यायचे होते, भाड्याचे ऍडव्हान्स. काल जे डॉक्टरांनी दिले ते मी त्यांना परत केले. अगं आम्ही काय मागं लागलोय का तुझ्या? राहू दे ती पैसे. तसं नाही मंगलताई, आता मी तुमची जागा वापरते म्हटल्यावरती पैसे तर द्यावेच लागतील ना. आणि हो, माझ्यामुळे तुमच्या घरात जर भांडण होणार असतील तर मी दुसरीकडे जागा बघायला तयार आहे. म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. अजिबात हितनं कुठं जायचं नाही. काल जे झालं ते झालं. हितनं पुढे जर का तुला कुणी त्रास दिला ना तर त्याचा मळच बसवते. मी हाय बघ तुझ्या पाठीशी. तू पाठीशी आहेस म्हणून तर मी ते काम करू शकते. पण बिन काय नाही. जा तू कलास घे. अजिबात काळजी करायची नाही कशाची. तुला काय लागलं तर मला सांग, मी हायच इथं. थँक्यू आजी. मंगलताई, पैसे आहे मी बाहेर. याला हे असं उभं का केलंस? अगं मंजू दीदी, तो मस्ती करत होता म्हणून त्याला शिक्षा दिली. अरे म्हणून काय झालं? लगेच शिक्षा करायची असते का? समजून सांगायचं असतं आधी. तू बस रे खाली, आणि परत मस्ती करायची नाही. हा, तू पण बस. तर मुलांनो, आज आपण शिकणार आहोत इतिहास. तर मला सांगा, इतिहास म्हणजे काय? युद्ध, लढाई. अरे लढाई आणि युद्ध म्हणजे इतिहास नसतो. बर, अजून कोण सांगेल? विठ्ठल, इकडे ये. इकडे इकडे. किती गोड आहेस तू. तुला पण शिकायचंय? तो कसं शिकणार? तो तर शाळेत बी जात नाही, आणि त्याला काही कळत बी नाही, आणि त्याचा तो कोण बी नाही, आणि तो क्लासची फी तर कशी देणार? तो काय करणार आहे शिकून? मंजू दीदी, तू नको शिकू त्याला. शुभंकर, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. ज्ञान हे दिल्याने वाढतं, आणि आपल्याकडचं ज्ञान हे नेहमी दुसऱ्याला द्यायचं असतं, जेणेकरून आपल्या ज्ञानात भर पडते आणि आपण समृद्ध होतो. आणि एवढंच नाही, तर जो अडीअडचणीत असतो त्यालाही मदत करायची असते. जो भुकेला आहे त्याला जेवण द्यायचं, ज्याला तहान लागलेली आहे त्याला पाणी द्यायचं. आणि इतकंच नाही, आपल्यापेक्षा जे मोठे असतात ना, म्हणजे आपले आई बाबा आजी आजोबा, त्यांचा नेहमी आदर करायचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे लोक छोटे आहेत म्हणजे गरीब आहेत त्यांना नेहमी मदत करायची, आणि सगळ्यांवरती खूप प्रेम करायचं. आणि हे कोण करतं माहितीये? गुड बॉय करतो. तुला बनायचं ना गुड बॉय? हो. विठ्ठल, खाली बस. विठ्ठल, विठ्ठल, ही घे पाटी. तुझ्याकडे पाटी नाही ना? ही घे. शाबास शुभंकर, तू ना गुड बॉय. तर आज आपण काय शिकणार आहोत? हे सगळ्यांवर प्रेम करा खरंच चांगलंय. म्हणून तर अनेकांवर प्रेम करतो मी. जे दुसऱ्याचं आहे ते मी माझं मानतो. विठ्ठल विठ्ठल, तू दरवेळी कसा काय माझ्या मदतीला धावून येतोस?